नमस्कार मित्रांनो, वाय मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर बांधकाम कामगारांसाठी खुशखबर आहे। बांधकाम कामगारांना आता नवीन सेफ्टी किट जे आहे ते भेटणार आहे। कारण की अगोदर सेफ्टी किट भेटत होती त्यामध्ये जे आहे ते मोजक्या काही कमी वस्तू भेटत होत्या। आता त्यामध्ये वाढून वस्तू या ठिकाणी बांधकाम कामगारांना सेफ्टी किट मध्ये भेटणार आहेत। तर त्या वस्तू कोणकोणत्या भेटणार आहेत ह्याबाबत संपूर्ण एक जी आर आलेला आहे। तर जी आर मध्ये काय काय माहिती दिली काय नाही संपूर्ण माहिती सांगणार आहे। आणि विशेष म्हणजे ह्या जी आर मध्ये अशी माहिती दिली की सर्व बांधकाम कामगारांना ही सुरक्षा सेफ्टी किट भेटणार आहे, सुरक्षा संच भेटणार आहे। सुरक्षा संच म्हणजे सेफ्टी किट भेटणार आहे सर्व बांधकाम कामगारांना। कारण की पहिली जी सेफ्टी किट होती ती बऱ्याच बांधकाम कामगारांना भेटलेली नव्हती। आता ही सेफ्टी किट जी आहे ते संपूर्ण बांधकाम कामगारांना भेटणार आहे। आता ह्यासाठी अर्ज कसा करायचा आहे तुम्ही मोबाईलवरून करू शकतात का? नंतर त्यासाठी कोणकोणते बांधकाम कामगार पात्र असणार आहेत, ज्यांनी रिन्युअल केलं नाही ते पण पात्र आहेत का नाही, त्यानंतर त्यांनी अर्ज कसा करायचा आहे आणि कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहोत। त्यामुळे तुम्ही जर चॅनलला आणखी सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। कारण की नवीन सेफ्टी किट जी आली आहे ती सर्व बांधकाम कामगारांना भेटणार आहे। परंतु विशेष म्हणजे त्यामध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत आणि त्यामध्ये कोणकोणत्या बांधकाम कामगारांना भेटणार आहे, कोणकोणते अटी नियम आहेत, कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत याची संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला मी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा। आणि आणखी नंतर सांगतो की चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, हे जे आहे ते तुम्हाला सर्वात पर्यंत पहा की जो जी आर आहे तो जी आर आहे दिनांक 18 जून 2025 चा। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। आता ह्यामध्ये 18 जून 2025 जी आर आहे आणि या जी आर मध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे की बांधकाम कामगारांना कवा ही कोणकोणती या ठिकाणी माहिती भेटणार आहे। त्या ठिकाणी संपूर्ण पाहू शकता। या ठिकाणी प्रस्ताव दिलेला आहे। त्या प्रस्तावामध्ये पण तुम्हाला संपूर्ण सांगितले की बांधकाम कामगाराची माहिती दिलेली आहे की राज्यातील इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांची मंडळामार्फत नोंदणी करण्यात येत असून त्या मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची जे लाभ दिले जातात त्यास अनुसरून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत राज्यातील नोंदित सक्रिय जीवित बांधकाम कामगारांकरिता सुरक्षा संच म्हणजे सेफ्टी किट पुरवणे या योजनेत संदर्भ दिन क्रमांक 5 येथील शासन निर्णय मान्यता देण्यात आली होती। त्यानंतर पहा आणखी खाली माहिती दिलेली आहे तुम्हाला। त्यानंतर काय दिली माहिती की मंडळांतर्गत बांधकाम कामगारांकरिता सुरक्षा संच वाटप ही यापूर्वी सुरू असलेली योजना शासनाच्या संदर्भाधीन क्रमांक 6 च्या पत्रान्वये संपुष्टात आली आहे। त्यानंतर मंडळांतर्गत नोंदित सक्रिय जीवित बांधकाम कामगारांना वितरित कारवाईच्या सुधारित सुरक्षा संच योजना सुरू करण्यात मंडळाच्या दिनांक 26/3/2025 रोजीच्या बैठकीत ठराव पारित करण्यात आला आहे। तसेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने नोंदणीकृत बांधकाम कामगारांकरिता सुधारित सुरक्षा संच सेफ्टी किट वाटपाकरिता तांत्रिक समिती गठीत करण्याबाबत क्रमांक 8 पत्रान्वये शासनाच्या प्रस्तावास सादर केला आहे। त्यानुसार शासनाचा संदर्भ क्रमांक 9 पत्रान्वये मंडळाकडील नोंदणीकृत बांधकाम कामगार या ठिकाणी पाहू शकतात। नोंदणीकृत बांधकाम कामगारांकरिता सुधारित सुरक्षा संच आणि सेफ्टी किट वाटपाकरिता सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक समिती गठीत केली आहे। तर त्या अनुषंगाने तथा मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ मुंबई यांनी संदर्भ क्रमांक 10 च्या पत्रान्वये मंडळाने बांधकाम कामगारांकरिता सुधारित सुरक्षा संच या ठिकाणी पहा सुधारित सुरक्षा संच आणि वितरण योजनेबाबत केलेले ठराव आणि मंडळाकडील नोंदित सक्रिय जीवित बांधकाम कामगारांकरिता वितरित करावयाच्या सुधारित संच सेफ्टी किट पुरवठा योजनेस मान्यता मिळण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला आहे। तर सदर प्रस्ताव अनुषंगाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदित सक्रिय जीवित बांधकाम कामगारांकरिता सुरक्षा संच सेफ्टी किट पुरवणे या सुधारित योजनेस प्रशासकीय शासन मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर त्याबाबत शासन निर्णय पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे। या ठिकाणी पहा पुढील प्रमाणे म्हणजे या ठिकाणी शासन निर्णय घेतलेला आहे। या ठिकाणी तुम्ही शासन निर्णय पाहू शकता। तर शासन निर्णयामध्ये काय सांगितलेलं आहे की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदित सक्रिय जीवित
बांधकाम कामगार सुरक्षा संच सेफ्टी किट पुरवणे या सुधारित योजनेस खालील अटीच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे। या ठिकाणी पहा खालील अटीच्या म्हणजे या ठिकाणी योजनेच्या अटी आणि शर्ती काय आहेत या ठिकाणी पहा। ह्या योजनेच्या अटी काय आहेत महत्त्वाचं पहा, महत्त्वाचं पॉईंट आहे। त्या योजनेच्या ज्या अटी आहेत ह्या अटीमध्ये तुम्ही जर बसलात अटी शर्तीमध्ये तुम्हाला जे आहे ते संपूर्ण वस्तू भेटणार आहेत। आपण अगोदर अटी बघूयात कोणकोणत्या अटी आहेत आणि शर्ती आहेत, त्यानंतर तुम्हाला सांगणार आहे की कोणकोणत्या तुम्हाला वस्तू भेटणार आहेत। या ठिकाणी पहा मंडळाकडील नोंदणी सक्रिय जीवित बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील। या पात्रताधारक कामगारांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्राधिकृत प्रभारी कामगार उपायुक्त सहाय्यक कामगार आयुक्त सरकारी कामगार अधिकारी जिल्हा कामगार सुविधा केंद्र सर्व यांच्याकडे भरून दिल्यानंतर त्यांना सुरक्षा संच म्हणजे सेफ्टी किट पुरवण्यात यावे। या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, जे बांधकाम कामगार पात्र आहेत म्हणजे नोंदणीकृत आहेत, जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत मंडळाकडील ते सर्व जीवित बांधकाम कामगारांनी काय करायचं आहे, जो विहित नमुन्यातील अर्ज तर या ठिकाणी तुम्हाला अर्ज कुठे भेटेल, तुम्हाला अर्ज जो आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटेल। आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे, तिथून तुम्ही जाऊन आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि त्या ठिकाणी टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि त्या ठिकाणी तुम्हाला हा अर्ज भेटणार आहे सेफ्टी किटचा आणि सुरक्षा संचचा। तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज भेटेल, संपूर्ण कागदपत्र भेटतील, तो तुम्ही संपूर्ण लिहायचा आहे पेनाने आणि संपूर्ण लिहून तुम्ही प्राधिकृत अर्ज जे प्राधिकारित प्रभारी कामगार उपायुक्त सहाय्यक कामगार आयुक्त सरकारी कामगार अधिकारी जिल्हा कामगार सुविधा केंद्र यांच्याकडे भरून दिल्यानंतर सुरक्षा संच सेफ्टी किट पुरवण्यात येणार आहे तुम्हाला। तर पहा पात्र बांधकाम कामगारांना पुरवायच्या सुरक्षा संच सेफ्टी किट मध्ये खालील वस्तूंचा समावेश आहे। तर तुम्हाला कोणकोणत्या वस्तू या ठिकाणी भेटणार आहेत हे महत्त्वाचं पहा। तर या ठिकाणी काय दिलेलं आहे, पहिल्यांदा 1 नंबरला तुम्हाला भेटणार आहे सुरक्षा हार्नवेल्स बेल्ट म्हणजे सेफ्टी हार्नवेल्स, त्यानंतर सुरक्षा बूट सेफ्टी शूज भेटणार आहेत, त्यानंतर कानासाठी सुरक्षा प्लग, त्यानंतर तुम्हाला भेटणार आहे मुखपट्टी म्हणजेच मास्क आणि त्यानंतर रिफ्लेक्टिव्ह जॅकेट, त्यानंतर तुम्हाला भेटणार आहे हेल्मेट 6 नंबर। या ठिकाणी पहा 6 नंबरला तुम्हाला जे आहे ते हेल्मेट भेटणार आहे आणि त्यानंतर 7 नंबरला पहा सुरक्षा हातमोजे आणि त्यानंतर 8 नंबर सुरक्षा गॉगल, 9 नंबर मच्छरदाणी, त्यानंतर 10 नंबर जी भेटणार आहे पाण्याची बाटली आणि त्यानंतर भेटणार आहे 11 नंबरला तुम्हाला स्टीलचा जेवणाचा डब्बा आणि त्यानंतर सौर टॉर्च आणि त्यानंतर प्रवासी बॅग। तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला जे आहे ते संपूर्ण भेटणार आहेत। सुरक्षा संच मध्ये तुम्हाला सेफ्टी किट मध्ये ह्या संपूर्ण वस्तू भेटणार आहेत। तुम्हाला एकूण जे आहेत ते 13 प्रकारच्या वस्तू भेटणार आहेत, 13 वस्तू भेटणार आहेत। तिथून पुढे जे आहे ते नवीन संच जे आलेला आहे, नवीन जी आर आलेला आहे, त्या नवीन जी आर मध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे की 13 जे आहे ते तुम्हाला वस्तू भेटणार आहेत। तर अशा प्रकारे तुम्हाला भेटणार आहे। तर तुम्हाला जो आहे अर्ज कसा करायचा काय करायचं आहे तुम्हाला सांगितलेलं आहे। अर्ज करून तुम्ही जवळच्या तुमच्या तालुक्याच्या ठिकाणचे जे तुमचं कामगार सुविधा केंद्र आहे त्या तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी कामगार सुविधा केंद्रामध्ये आपण जो तुम्हाला फॉर्म दिलेला आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आहे, तो फॉर्म भरून तुम्ही तुमच्या जवळच्या तालुका कामगार सुविधा केंद्रामध्ये द्यायचा आहे। मित्रांनो अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती होती। तुम्हाला माहिती थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या जवळच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।